तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर काही खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला काही खानपानची गोष्टी आहेत त्या आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. समर्थ महिला गृहोद्योग ह्यांचे काही उत्पादित आहेत, तर आपण आता पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आपण कोल्हापुरातल्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. तर इथं साक्षात सर्व खाद्य संस्कृतीचा इथं मेळा भरलेला आहे. जे आम्ही अनेक दिवसपासून जे बघितलं नाही, ऐकून होतं की ज्वारीपासून अनेक पदार्थ बनवतात. तर ज्वारीपासून शेव बनते, पापड बनते, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनतात, चकली बनतात, पोह्यापासून पापड बनवलेले आहेत. तर हे सोलापूर मधल्या लोकांना खरेदीची इथे सुवर्णसंधी आहे. आणि ज्या लोकांना 2 दिवसामध्ये इथे येणं शक्य नाही, तर त्या लोकांनी मॅडमला संपर्क करून जरूर त्यांच्याकडं खरेदी करावं. कारण की हे पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत, सहजासहजी कुठेही मिळणार तिथे नाही आहेत. म्हणून मी आवर्जून सांगतो, आम्हीही भरपूर खरेदी केलेली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष काय आहे आणि ह्या वस्तूची काय खासियत आहे तर ते मॅडमच्या शब्दात नाही ऐकूया. मॅडम, आपल्याकडे काय काय आहे आज? ह्याच्यामध्ये नाचणीचं शेव आहे. ओके. नाचणीचं शेव आहे, बाजरीचं शेव आहे आणि मका शेव आहे, ज्वारीची चकली आहे, नाचणीचे लाडू आहेत, बाजरीचे लाडू आहेत, ज्वारीचे पापड आहेत, नाचणी पापड आहेत, पोहा पापड आहे, बटाटा शाबू चकली आहे आणि शेवई आहे. ओके. हे शेवई आहे पायनॅपल फ्लेवर. आणि ते कशाचे म्हणले ताई? रव्याचे. ओके. तर ताई, आता समजा कोणाला सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर संपर्क नंबर मिळाला आपलं? माझं नाव अनुराधा अनिल बनसोडे आणि मोबाईल नंबर आहे 9175 3174 ओके. तर मित्रांनो, इथंही मी मोबाईल नंबरवरती फोकस करतो आहे, तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हे सगळे खाद्यपदार्थ आपल्याला यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि वरती जे काही लिहिलेलं आहे तेही सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ताई, आज आपल्याकडे काय काय आहे? आजच्या प्रदर्शनामध्ये नाचणीचे लाडू आहेत आणि बाजरीचे लाडू आहेत, ज्वारीची चकली आहे, नाचणीचं शेव आहे, बाजरीचं शेव आहे, ज्वारीचे पापड आहेत, पोहा पापड आहे, मका पापड आहे. ओके. सर्व मिलेटच्या ह्याच्यावर आपल्याकडे. आणि हे वर्षभर आपल्याला प्रोडक्ट्स मिळत राहतील का सोलापुरात? हो हो, मिळेल. ओके. मला एक एक करून प्रोडक्ट दाखवा आपले. हे बाजरीचे लाडू. अच्छा, बाजरीचे लाडू आहेत हे बाजरीचे लाडू आहेत. ओके. आणि हे नाचणीचे लाडू आहेत. नाचणीचे पण लाडू आहेत. ओके. हे बाजरीचा शेव आहे. बाजरीचा शेव. हा मका शेव आहे. मका शेव. आणि हे नाचणीचं शेव आहे. ओके. ज्वारीचे चकली ज्वारीचे. ज्वारीची चकली आहे. ओके. नाचणीचे पापड आहेत, ज्वारी पापड आहे, पोहा पापड आहे, मका पापड आहे, तांदूळ आहे आणि आपली रेग्युलर चकली आहे आणि शेव आहे. शेवाय. कोणता फ्लेवर आहे ताई? हे पायनॅपल फ्लेवरमध्ये. क्या बात. ओके. आणि हे आपले रव्याची शेव आहे. रव्याचे. ओके. तर मित्रांनो, हे काही प्रोडक्ट्स आहेत, पाहू शकता आपण. नाचणीचे, ज्वारीचे बनवलेले प्रोडक्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतील, तर आपण आवर्जून टेस्ट करू शकता.